एक पेड़ माँ के नाम 2 अंतर्गत 350 वृक्षांची लागवड हिवताप कार्यालय वन विभाग व वन्यजीव सोयरे यांनी राबवला उपक्रम। 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत एक पेड़ माँ के नाम या मोहिमेचा दुसरा टप्पा भारत सरकारकडून सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण, वन विभाग व वन्यजीव सोयरे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराळा चौकी परिसरात 350 वृक्षांची लागवड करण्यात आली। या सर्व पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प देखील करण्यात आला। यावेळी हिवताप कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव सोयरे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर मोहिमेला जिल्हाभरातून पर्यावरण प्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं। तू इकडे ना, तू कशातच निघून नाही राहिला रे, तिकडे कोपरा तू खाता घालता माणूस पॉवरफुल यार, तू खाता आज वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत गरजेचे आहे। माननीय शिवराजजी चव्हाण, जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी बुलढाणा, वन विभाग व वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण मोहीम घेण्यात आली। भारत सरकारने 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत एक पेड़ माँ के नामची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे। जिल्हा हिवताप कार्यालय, वन विभाग व वन्यजीव सोयरे या मोहिमेत अभिमानाने सामील झाले आहेत। या मोहिमेत सहभागी सदस्यांनी आईच्या नावाने झाडे लावली आहेत। ज्ञानगंगा अभयारण्यातील बोराळा चौकी येथे 350 वृक्षांची लागवड करण्यात आली। या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वन विभाग व वन्यजीव सोयरे यांनी घेतली आहे।